आज सकाळी 9च्या सुमारास 17 वर्षीय युवती कॉलेजला निघाली असताना एका युवकाने तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केले। सांगण्यात येत आहे की मुलगी कॉलेजला निघाली असताना राजापेठ अंडर ब्रिजमध्ये त्या मुलाने तिला पकडलं आणि तिच्यावर चाकूने हल्ला केला। तिच्या किंकाळ्या तिच्या घरापर्यंत ऐकायला गेल्या आणि तिचे पालक धावत आले। आजूबाजूला असलेले ऑटो चालक सुद्धा धावत आले आणि मुलीचा जीव बचावला। पालक मुलीला घेऊन आधी पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यानंतर तिथून तिला जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दाखल करण्यात आले। मुलीच्या गळ्यावर एकूण 6 टाके असून ती सध्या सुखरूप आहे। सांगण्यात येत आहे की हा मुलगा या मुलीला गेल्या 1 वर्षापासून त्रास देतो। यापूर्वी पण तिच्या पालकांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याअंतर्गत त्याला काही दिवसाचा तुरुंगवास सुद्धा भोगावा लागलेला होता। आता त्याने परत तिला त्रास द्यायला सुरुवात केली। तो तिला कॉल करत होता, कॉल करून त्रास देत होता, रस्त्यात अडवत होता। हे सगळं होत असताना आज त्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केलेला आहे। हल्ला करणाऱ्या मुलाचं नाव प्रफुल्ल मुकुंद काळकर असं आहे आणि हा मुलगा 23 वर्षीय असून हा अनेक दिवसांपासून या मुलीच्या मागे हात धुवून लागलेला आहे। एकतर्फी प्रेमातून घडलेली ही घटना आहे। आज पुन्हा एकदा अमरावती शहरामध्ये मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। पोलीस प्रशासनाने आज पुन्हा जागण्याची गरज आहे, कारण अमरावती शहरामध्ये अशा घटना वाढत चाललेल्या आहेत। या घटनांवर अंकुश बसवण्यासाठी आता पोलीस प्रशासनाला जागरूक होणे आवश्यक आहे। माझी मुलगी कॉलेजला चालली होती आणि ब्रिज खाली त्यानं आला मागून चाकू मारला त्यानं। आम्ही घरून पळत पळत आलो, एकूण ऑटोवाले आले, त्याला मारलं, पकडलं, पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं। पोलीस स्टेशनमधूनही तो पळाला होता, पण परत त्याला आणलं। तुम्हाला काही आवाज आला कसा तुम्ही सांगत आहे? म्हणजे ओरडण्याचा काही आवाज आला कसा? ओरडण्याचा आवाज आला ना, मला माझ्या घरी ओरडण्याचा आवाज आला, माझ्या घरी ओरडण्याचा आवाज आला। मग आम्ही धावत आलो सगळेजण खाली, आजूबाजूचे सगळे लोक पण आले, धावले। मग तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आम्ही पहिले, मग दवाखान्यात आणलं। याच्या अगोदर पण त्यानं असंच केलं। 4 महिन्या पहिले मार्च महिन्यातनी त्यानं असंच केलं होतं, पण तेव्हा त्याची कंप्लेंट केली होती, त्याला अंदर ठेवलं होतं, पण तो जमानीत तर सुटला। पण मग आता आपल्याला पक्कच त्याला द्यायचं आहे झाम्या चांगलं। हे सर किती दिवसांपासून त्रास देत आहे तो? समजा 1 वर्षाच्या आसपास झालं, 1 वर्षाच्या आसपास। आतापर्यंत पोलीस स्टेशनला किती वेळा कंप्लेंट केल्या त्याच्या? एकदा कंप्लेंट झाली आहे ना, दुसऱ्या म्हणजे 2 वेळा केली, पण कोर्ट केस चालू आहे। आता मुलीचं वय किती आहे तुमच्या? माझ्या मुलीचं वय 17ची कंप्लेंट झाली, 18 आता लागलं तिला, 1 महिना झाला। पहिले फोनवर देत होता तो त्रास, मग ते कॉलेजला जात होती ना, ज्युनियर कॉलेजमध्ये होती तर आधी, म्हणून मग तिचं इथे भारतीय आपल्या ह्या इथं जवळच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन केली मी तिचीवाली। आता म्हणून आता तिला म्हटलं इकडे शिक बाई तू, म्हटलं माझं लक्ष राहते म्हटलं, म्हणून इकडच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन केली। तिकडची तिचीवाली नाव काढून घेतलं होतं। किती वाजता घडली घटना? 9 वाजता कॉलेजला जात होती, कॉलेजला तिच्या मैत्रिणीसोबत जात होती। तर हे 9 वाजताची घटना आहे। म्हणजे जेव्हा ती घटना घडली त्यावेळेला तिच्या मैत्रिणीसोबत होत्या? नाही, एक म्हणजे मैत्रीण होती, एक सोबतची, ते दुसऱ्या गावची आहे, त्या सोबत घरी आली होती। चल कल्याणी म्हणे, तो अगर आला तर मग पप्पाला फोन करू म्हणे तुझ्या म्हणे, म्हणून चल म्हणे, तर ठीक आहे म्हणणे, चल म्हणे, म्हणून तिनं तयारी केली होती। माझी मुलगी कॉलेजला चालली होती आणि तो मागून आला, माझ्या मुलीला पाडलं म्हणते आणि तिच्या धारदार चाकूनी वार केला। तिच्या गळ्याला मार लागलेला आहे चाकूचा। तिला आम्ही इरविनला आणलं आहे। बरं, किती टाके पडले आहे? तिला जखम कशी आहे? तिला 6 टाके पडलेले। 6 टाके पडलेले आहे। बरं, तिचा रक्तस्राव वगैरे किती झाला? रक्त पुष्कळ गेलं तिचं, माझ्या हाताला लागलं। बरं, आता तो मुलगा किती दिवसांपासून त्रास देत होता मुलीला? त्या 11वीपासून तो त्रास देत होता। आम्ही तिथं कॉलेजलाही जाणं बंद केलं होतं, त्याच्यानंतरही तो त्रास देत होता। आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट पण दिली याच्या अगोदर, त्याला अटक पण केलं। नंतर जमानत जर सुटला असेल तर माहीत नाही आम्हाला, पण अशी घटना डबल व्हायला नको ही प्रशासनाला विनंती आहे माझीवाली। मुलगी कोणाची पण असो, असं व्हायला नको। आज अमरावतीमध्ये पुन्हा एकदा एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। आज सकाळी 9च्या सुमारामध्ये राजापेठ ब्रिजच्या खाली, ब्रिज म्हणजे अटल बिहारी वाजपेयीच्या नावाने जो ब्रिज केलेला आहे अंडरग्राऊंड, त्या ब्रिजच्या खाली एका तरुणाने एका 17 वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने वार केलेले आहेत। अमरावतीमध्ये मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा वर निघालेला आहे। अनेक मुली आतापर्यंत अमरावती शहरामध्ये अशा घटनांना बळी पडलेल्या आहे। याच्यावरूनच आता अमरावतीचं पोलीस प्रशासन किती जागरूक आहे आणि अमरावतीच्या मुलींना किती मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षेची गरज आहे हा प्रश्न निर्माण झालेला आहे।